आता आम्ही गौरी गणपतीसाठी गावी निघालेलो आहोत। आता पावसाळा असल्यामुळे बाहेरचं मी तुम्हाला दृश्य दाखवत आहे। धबधबा आहे आणि बाजूला मस्त असं हिरवगार डोंगर दिसत आहे। रात्रीचे 11:15 झालेले आहेत। आम्ही आता कुडाळ स्टेशनला आलेलो आहोत आणि आता कुडाळ स्टेशनचं नवीन रूप तुम्हाला दाखवत आहोत। यानंतर आम्ही आवळेगावला माझ्या घरी जाणार आहोत। पाहू शकता मस्तपैकी आता हे कुडाळ स्टेशन बनवलेलं आहे। खूप छान वाटतंय। तर तुम्ही पण नक्की या कुडाळ स्टेशनला भेट द्या। नमस्कार, आपला आस्वादमध्ये मी अपर्णा तुमचे स्वागत करत आहे। आजचा हा व्हिडिओ माझ्या माहेरचा गौरी गणपतीचा आणि खास तुमच्यासाठी। आपण मुंबईत मोठे डेकोरेशन घरच्या गणपतीला करतो, पण खरंच कोकणात जी गणपतीला मजा येते ती मुंबईत पण येत नाही। गौरी गणपतीचे डेकोरेशन म्हणाल तर कोकणात आजूबाजूचा निसर्गच असतो। गावी एक मात्र मस्त गणपतीत भजन, जेवणाच्या पंक्ती, चुलीवरचं जेवण, फुगड्या या गोष्टींची मजा एक औरच असते। गौरी गणपतीच्या चालीरीती शिकायच्या असतील तर त्यासाठी गावी यावं लागतं, कारण प्रत्येक पद्धतीत एक प्रथा आणि ती कशी का करावी याची माहिती हवी असेल तर ते फक्त आपल्या आजी आजोबांकडूनच कळतं, जेणेकरून आपण ह्या चालीरीती पुढच्या पिढीला सांगू शकतो। म्हणूनच सांगते की यावा कोकण आपलंच असा। तर चला सर्वांनी एकदम बोला गणपती बाप्पा मोरया। हा आमचा फौजदारांचा भोसले सावतांचा आवळेगावचा गणपती। तर हा राजेशाही थाटात मस्तपैकी राजा बसलेला आहे। याचं दर्शन आपण आधी घेऊया। पूर्वा काकी आणि अमृता या दोघीजणी विहिरीजवळ आता गौरीचं पूजन करण्यासाठी आलेल्या आहेत। तर आता गौरी पूजन चालू आहे। सर्व घरातील सवाष्णी गौरीचं पूजन करत आहे। खूप छान आणि सुंदर अनुभव आहे हा पाहण्यास। आधी पूजा कर, बत्ती लाव, होय ना हो आणि नको काय साखर साखर आणली। अगं बत्ती लाव, बत्ती लाव आधी बत्ती लाव। काम लावते बत्ती नाही लागली तर कापूर आपण किती कापून चपून बसली मस्त बसली गेली हो, म्हणजे होल पडला होल होतात ऑलरेडी त्याला। मागच्या पण मी तशीच आणलेली पण ती कापली लोकांनी होल नाही म्हणून आणि त्याचा हुकच ठेवलं। याच्यापेक्षा मोठी होती आता ती गेली आता कापली। आता ही परत दुसरी आणली आहे ताई। ताई कोण मस्त दिसते, छान दिसते। अशीच तुम्ही घालायची असते सगळ्यांनी घाला। छोटी छोटी मोठे मोठे घाला, मोठ्या एवढ्या घालायच्या।
तोंड पण दाखवून दिलं. चला तुम्ही ज्येष्ठांनी पूजा करा. तिकीट फ्री हा. मला पण लावायला पाहिजे ना. हो लावतील त्याला त्या. नळाला पण लावायला हवं. ए हिला आगडा काय दाखवते तुम्हाला आगाडा कुठे आहे ते. आगडा अगरबत्ती लाव. ह्यात असतो ना आगडा. हा ह्याच्यात असतो ना आगडा. तो काय घातलाय तो बघा पहिला. झोप येता भजनाक रात्री गेला वाडी. आणि भजना 9 वाजता रात्र होता. ज्याचा झोप येतं ती भजनांकच जातली असं त्याचा अर्थ ना. अरे बरोबर आहे. मग तुका झोपाक काय झाला काय अभ्यास करू शकता काय गावीचं. अभ्यास नाही म्हणून तूच येईल 2 दिवस. सगळे मुली ह्या विचारतात आणि मयुरेश विचारतात की खुश आहेस ना. करा 5 जणी आहात पूजा करा. प्रत्येकाने पूजा करा. काय महिला जास्त नाहीये. छान बस महिला वर्ग कमी आहे. सत्याची पूजा हात लावा. सत्याची पूजा हात लावा. नको आम्ही प्रत्येक जण सांगणार ये बाई आमच्या घरी. अजून 1,500 घ्यायचे म्हणून गेल्या. पण बहिणी झालं हे सगळं आपल्या निर्मितीत चालायचं आपण. तिला व्हायरल करू का. कसं भेटलेलं. तो आले नाही 3,000. कसं माझे आले कारण सगळ्यांचे इले गुण माझे पण आमचे इले बँकेचं जरा हे ना म्हणून काय कायची नाही आले अकाउंट. माझं सारं तर आता आपण ही गवर घरी घेऊन जात आहोत. गौरीच्या आगमनाच्या वेळी जर पाऊस जास्त पडत असेल तर पाऊस जास्त असतो असं गावी म्हणतात. तर पावसाला पण मस्त सुरुवात झालेली आहे. भर पावसात गौरी आली. चला थांब. पाणी टाकायचं असतं ना नंतर ठेवल्यावर. अशा प्रकारे आता गौरीला आपण घरी आणलेला आहे. हा कर. गौरीला साडी नेसवत आहेत. तो जायचं असो. हो ह्यांनी चुकीचं नेला. Stop.
आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी मला भरपूर जणांनी याच्यामध्ये सहकार्य केले आहे, त्यामुळे त्यांचे मनपूर्वक धन्यवाद। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आवडला तर नक्की कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय द्या, लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आणि हो, याचा पार्ट 2चा व्हिडिओ मी उद्या सोमवारी दुपारी 12 वाजता अपलोड करणार आहे, तर पाहायला विसरू नका।